शेवटी आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अचानक काय झाले ते त्यालाच समजत नाही. कुठे ते सगळे मिळून सुंदर भविष्याची स्वप्ने विणत होते आणि आज खुशीची ही अवस्था. आर्यन खुशीच्या हाताकडे पाहत आहे. तिची त्वचा आगीने भाजल्यामुळे लाल झाली आहे. आर्यन काळजीपूर्वक तिच्या हातावर औषध लावतो. खुशीच्या डोक्याजवळ बसून तिच्या केसांवर हात फिरवत तो म्हणतो, तुला खूप वेदना होत असतील, मला माहीत आहे. मला तर तुझ्या सगळ्या समस्या आणि वेदना दूर करायच्या होत्या, पण माहीत नाही की तिथे आग कशी लागली. त्या आगीत तुला अडकलेली बघून माझा श्वास थांबल्यासारखं वाटलं. असे वाटले की तुला काही झालं तर जगणं शक्य नाही. ज्या माणसाला कधी कोणाच्या जखमांचा त्रास झाला नाही, आज तुझ्या जखमा पाहून अशा वेदना होत आहे जणू माझ्याच अंगावर जखमा आहेत. आज आई बाबा गमावल्यानंतर मी पुन्हा इतका घाबरलो आहे. तुला बेशुद्ध पाहून माझ्या अंगातून प्राण निघून गेल्यासारखे वाटले. हे सांगताना आर्यनच्या डोळ्यातून सारखे अश्रू पडत होते. खुशीचा हात घट्ट धरून, प्लीज खुशी, मला सोडून जाण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर मी मरेन. होय, मला माहीत आहे की तू मनातल्या मनात हसत असशील की मास्टर सरपोतदार हे सर्व बोलत आहे, पण हे सत्य आहे. आता तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस ज्याशिवाय आर्यन सरपोतदार जगू शकत नाही. तू एकदा बरी झालीस की मी तुला सगळं सांगेन. आर्यनचे अश्रू थांबत नव्हते. हे पाहून दारावर उभे असलेले सुजय आणि रेश्मा आत येतात. त्यांना पाहून आर्यन आपले अश्रू पुसतो. आर्यनजवळ स्टूलवर बसलेली रेश्मा, आता तू माझ्यापासून अश्रू लपवणार का आर्यन? तुला काय वाटतं यावेळी तुझी काय अवस्था आहे हे मला कळत नाही का? तुला वाटते की तू तुझ्या भावना लपवण्यात तज्ज्ञ आहे, पण नाही. तुझ्या आत जे काही चालले आहे ते मला तुझ्या डोळ्यांनी समजते. आर्यन, नाही दीदी, तसं काही नाही. खुशीला असे बघून थांबवू शकलो नाही. खूप वेदना होत असतील तिला. रेश्मा, आम्ही इतके नासमज नाही की तू बोलल्यावरच तुझ्या वेदना समजू. भावाआधी तू माझा मुलगा आहेस. लहानपणापासून पाहिलंय मी तुला. कोणाची तरी समस्या जाणून घेणे सोपे नाही. समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याशी त्याच्या मनाला जोडणाराच हे करू शकतो. खुशीला तू तुझ्या हृदयात स्थान दिले आहे, जिथे आजपर्यंत एकही मुलगी पोहोचू शकली नाही. आपले अश्रू लपवण्याची आणि स्वतःचे दुःख लपवण्याची आणि आपल्या प्रियजनांना आनंद देण्याची तुझी सवय आहे, पण मी ही तुझीच दीदी आहे. खुशीवर तू किती प्रेम करत आहे हे मला खूप आधीच माहीत आहे. मी फक्त तू मला कधी सांगतो याची वाट पाहत होते, पण तू तुझ्या दीदीला तुझ्या मनातलं शेअर करण्या इतपत योग्य समजत नाही. मला वाटले की आईच्या मृत्यूनंतर माझ्या भावाने मला तो दर्जा दिला असेल, पण कदाचित मी चुकीचे होते. असं बोलून रेश्माचा आवाज जड झाला आणि ती उठून बाहेर जाऊ लागली. आर्यन रेश्माचा हात धरतो आणि तिला मागे परत बसवतो आणि स्वतः जमिनीवर बसतो. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि लहान मुलासारखा रडायला लागतो. रेश्माही त्याला थांबवत नाही. ती फक्त त्याच्या केसांतून हात फिरवत राहते. सुजय काही अंतरावर उभा राहून हे पाहत होता. त्यानेही या आर्यनला कधी पाहिले नव्हते. आज इतक्या दिवसांनी रेश्माच्या मनाला शांतता वाटली. खऱ्या अर्थाने आज तिने तिच्या भावाच्या मनात आईची जागा बनवली होती. कितीतरी वेळ रडल्यानंतर आर्यनने आपले अश्रू पुसले. रेश्माच्या दोन्ही हातांचे चुंबन घेतले आणि पुन्हा त्याचे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाला, असे नाहीये दी, मी तुला दुखवण्याचा विचारही करू शकत नाही. मी तुझ्यासोबत काहीही शेअर करत नाही, कारण तू खूप लवकर घाबरते. मग खुशीकडे बघत, मला माहीत होतं मी खुशीच्या प्रेमात पडलो, हे तुला माहीत आहे. मी तुला सांगितले नाही कारण मला स्वतःला आधी खात्री करायची होती. मला हे जाणून घ्यायचे होते की खुशीबद्दल मला जे वाटत होते ते खरोखर प्रेम आहे की फक्त माझे आकर्षण, कारण ती इतरांपेक्षा वेगळी होती. सुजय आणि वहिनीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. तेव्हाच मी हा विचार करत होतो
की या दोघांना एकत्र करण्याच्या बहाण्याने मी खुशीसोबत राहून तिच्या मनात काय आहे हे जाणून घेईन. पण आजकाल मी ऑफिसच्या कामात आणि खुशी घरातील इतर कामांमध्ये व्यस्त आहे. या सर्वांमध्ये वेळच मिळाला नाही. लग्न आणि पूजेत खुशीसोबत राहून माझ्या भावना व्यक्त करेल असं वाटलं. असं काही होण्याआधीच हा अपघात घडला आणि आज जेव्हा हा अपघात घडला तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट चालू होती की खुशीला काहीही होऊ द्यायचं नाही. त्यावेळी मी इतर कोणाचाही विचार करू शकत नव्हतं, माझाही नाही. मग मला समजले की या भावना प्रेम आहेत. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, खुशीकडे प्रेमाने बघत. पण मला तिच्यासाठी काय वाटतं हे तिला कधी कळेल हे माहीत नाही. या भावना खरंच खूप विचित्र असतात. पूर्वी मी ही भावना मूर्खपणाची समजत असे, पण आता मला जाणवते आहे की ही अशी भावना आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःचाही विचार करत नाही. तुम्हाला फक्त तोच दिसतो ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आणि आज तर असे वाटले की माझे प्रेम न मिळवताच गमावून बसेल. आर्यनने एका दमात सगळं सांगितलं. रेश्माने आर्यनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. आर्यन, असे कधीच होणार नाही. खुशी तुला कधीच सोडणार नाही. प्रेमाचा मार्ग अवघड आहे हे खरे आहे, पण तो आपल्या स्थानावर नक्कीच पोहोचतो. मला आणि तुझ्या जिजूकडे बघ. छोटे आणि नैना बघ. आमचे प्रेम पूर्ण झाले आहे ना? होय, तुमच्या प्रेमात काही अडचणी येतील, कारण तुम्ही दोघे खूप वेगळे आहात, जसे रात्र आणि दिवस. पण जेव्हा खुशीला तुझ्या प्रेमाची जाणीव होईल तेव्हा ती स्वतः तिचे प्रेम व्यक्त करेल. आता तू मुलांसारखं रडणं बंद कर. बघ, छोटे तुझी चेष्टा करत आहे. आर्यन सुजयकडे पाहतो आणि सुजय नाहीमध्ये मान हलवतो. तसे खुशी तुला काय म्हणते? मॉन्स्टर सरपोतदार. पण हे अश्रू अजिबात चांगले दिसत नाहीत. चल, काहीतरी खाऊन घे. तू सकाळपासून काही खाल्ले नाहीस. अशा परिस्थितीत तुझी तब्येतही बिघडेल. आर्यन, खुशीनेही सकाळपासून काही खाल्ले नाही. तेवढ्यात नैना आत आली. नैना, आर्यन भैया, मला माहीत आहे तुम्ही खुशीवर खूप प्रेम करता, पण उपवासाने प्रेम सिद्ध होत नाही. डॉक्टरांनी खुशीला इंजेक्शन दिले आहे, पण उपवासाने प्रेम सिद्ध होत नाही. डॉक्टरांनी खुशीला इंजेक्शन दिले आहे, त्यामुळे तिला सकाळी शुद्ध येईल. दीदी बरोबर आहे. काहीतरी खा, नाहीतर तब्येत बिघडेल. नैनाच्या अशा बोलल्यामुळे तिन्ही भाऊ बहीण तिच्याकडे बघू लागतात. सुजयच्या शेजारी उभी असलेली नैना, माझ्याकडे असे का बघत आहात? आर्यनची खुशीवर प्रेम आहे हे मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होते, जेव्हा ते खुशीला घरी घेऊन आले होते. असे बोलून नैनाने साधेपणाने डोके खाली झुकावले. आर्यनने धावत जाऊन नैनाला मिठी मारली. नैना जवळपास पडलीच असती. सुजय, सांभाळून यार, ती आत्ता पडली असती. आर्यनने जणू काही ऐकलंच नाही, म्हणून तिला मिठी मारली आणि म्हणाला, तुम्ही दीदी लोक इतके जिनियस कसे असता? नैना आणि रेश्मा एकत्र. आता भाऊ इतके छुपे रुस्तम असेल तर कोणीतरी हुशार असावा. दोघींनी एकत्र बोलले आणि मग हसायला लागले. आर्यनने नैना आणि रेश्माला पुन्हा मिठी मारली. सुजय, जो आत्तापर्यंत शांत उभा होता. सुजय, काय भाऊ? दीदी आणि वहिनी भेटल्यावर भावाला विसरला. ताटातल्या वांग्यासारखी गोष्ट करू नको. हे विसरू नको की हे मला पहिल्यांदा कळले होते, जेव्हा तू ते स्वीकारायलाही तयार नव्हता. आर्यन, नाही भाऊ, मी तुला कसा विसरू? तू पण. चौघेही गळा भेट घेतात. आर्यन रेश्मासोबत बाहेर गेला. सुजय नैनाच्या गळ्यात हात घालत, मिसेस सरपोतदार, तू तर मोठी हुशार निघाली. नैना, आता आई भावानीने तुम्हाला माझ्या नशिबात लिहिले होते, म्हणूनच तेवढं डोकं तर दिलं आहे. सुजयने नैनाला मिठी मारली. दोघेही काही वेळ हात धरून तिथेच बसून राहतात. मग आर्यन आल्यानंतर नैना खाली येते, पण सुजय आर्यनसोबत बसतो. आर्यन, भाऊ हे सांग, सर्व काही इतके परिपूर्ण होते, मग तिथे आग कशी लागली? तिथे तर अशी शक्यता नव्हती, ना शॉर्ट सर्किट ना अन्य काही.
मग आग कशी लागली हीच गोष्ट माझ्या मनात वारंवार फिरत आहे सुजय. हेच मला कळत नाही बाई. शेवटी अचानक आग कशी लागली आणि तीही इतकी भयानक. खुशी आज ज्या परिस्थितीत आहे ती आपल्यामुळेच. आज जर खुशी नसती तर करण बोलता बोलता तो गप्प झाला. आर्यन आणि सुजय याची कल्पना करून घाबरतात. मग काहीतरी विचार करून आर्यन सुजयला म्हणतो, भाई माहीत नाही, पण मला सारखे असे वाटते की हे कोणीतरी मुद्दाम केले आहे खुशीला हानी पोचवण्यासाठी. सुजय आर्यनकडे पाहतो आणि दोघेही टीना बोलतात. सुजय, मी विचार करतोय तोच विचार तू पण करतोस का? आर्यन, हो, जसं खुशी तिच्याशी बोलली आणि मी खुशीमुळे तिच्यावर ओरडलो. टीना तिचा हा अपमान कधीच सहन करणार नाही. त्यावेळी ती कदाचित गप्प राहिली असेल, पण मला पूर्ण शंका आहे की तिने ही घटना घडून आणली आहे. ती काहीही करू शकते. हे तुझ्या किंवा माझ्यापेक्षा चांगले कुणीही जाणत नाही सुजय, पण अशी शंका घेऊन आपण तिला दोष देऊ शकत नाही. आर्यन काहीतरी विचार करून म्हणाला, भाई पूजेचे सगळे कॅमेरे फोटो मला लगेच हवे आहेत. मला खात्री आहे की आपण घराच्या आत कॅमेरे बसवले आहेत हे तिला माहीत नसणार. सुजय, उद्यापर्यंत होईल. आता मी जातो, तू पण आराम कर. असे म्हणत सुजय निघून गेला. सुमन आणि इतर सर्वांसाठी रात्र खूप कठीण होती. सर्वांनी रात्र जागून काढली. आर्यन त्याच्या ऑफिसचे काम करत सोप्यावर पडून होता. प्रत्येक मिनिटाला त्याची नजर खुशीकडे जात होती. आपलं काम संपवून आर्यनने बेडजवळ खुर्ची ठेवली आणि खुशीजवळ बसला. सकाळी जेव्हा खुशीने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की आर्यनने तिचा एक हात घट्ट पकडला होता आणि दुसरा हात त्याच्या कपाळावर होता. आर्यनला आज पहिल्यांदा झोपताना खुशीने पाहिलं होतं. आर्यन आज खूप थकल्यामुळे खूप वेळ झोपला होता. आर्यनने तिला वाचवण्यासाठी विचार न करता आगीत उडी घेतल्याची कालची घटना अचानक खुशीच्या डोळ्यांसमोर आली. खुशीने तिचा हात सोडावायचा प्रयत्न केला, पण आर्यनने तिचा हात अधिक घट्ट पकडला. आर्यनच्या चेहऱ्याकडे खुशी हसत आणि प्रेमाने पाहत आहे. आणि दारात उभ्या असलेल्या रेश्मा आणि नैना खुशीकडे बघत आहेत. काचेतून येणारा सूर्यप्रकाश आर्यनच्या चेहऱ्यावर पडत होता, त्यामुळे आर्यन लहान मुलासारखा चेहरा करत होता. ते पाहून खुशीने आपले तळवे सूर्यप्रकाशासमोर ठेवले. मग आर्यन शांत झोपतो. आर्यनला झोप लागल्यावर खुशीने हळूच हात काढण्याचा प्रयत्न केला, पण आर्यनने तिचा हात लहान मुलांसारखा पकडून ठेवला होता, जशी मुलं आवडत्या खेळण्याला धरून झोपतात त्याप्रमाणे. तेवढ्यात सूर्य येतो आणि दारात उभे असलेल्या रेश्मा आणि नैनाला तिथे उभे राहण्याचे कारण विचारतो. तेव्हा रेश्मा त्याच्याकडे बोट दाखवते. ते पाहून सुजय खूप खुश होतो आणि दोघींना तिथून निघायला सांगतो. खूप प्रयत्न करूनही जेव्हा खुशीला आर्यनपासून हात सोडवता येत नाही तेव्हा ती आर्यनच्या कानात फुंकर मारते. असे 2-3 वेळा करून आर्यन शेवटी दुसरीकडे वळतो आणि खुशी गुपचूप उठते. खुशीच्या हाताचा जळालेला भाग बऱ्याच प्रमाणात बरा झाला होता. खुशी उठून बागेच्या बाजूने उभी राहते. इथली झाडे आणि हा मोठा तलाव खुशीला नेहमी दिलासा देत असे. खुशी थोडा वेळ त्यात पाय ठेवून बसते, पण काही वेळाने तिच्या पाठीचा काही भाग भाजलेला असतो, तो दुखायला लागतो. खुशी आत येते आणि आरशात जळालेला भाग पाहण्याचा प्रयत्न करते, पण खूप प्रयत्न करूनही तिला ती जमत नाही. मग ती ड्रेसिंग टेबलवरून एक कंगवा उचलून तिची साडी बाजूला करून पाहण्याचा प्रयत्न करते. त्या प्रक्रियेत कंगवा जळालेल्या भागावरच्या फोडाला लागतो आणि फोड आलेला भाग सोलून निघतो. यामुळे खुशीचा एक उसासा बाहेर पडतो. तिचा आवाज ऐकून आर्यन उठू लागतो. आर्यनला उठताना पाहून खुशीला भीती वाटली की तिचा फोडा फुटल्यामुळे झालेल्या जखमा आर्यनने बघितल्यावर तो रागवेल, म्हणून आधीप्रमाणे ती आर्यनचा हात धरून परत झोपते. पण जेव्हा ती झोपते तेव्हा तिच्या कमरेचा सोललेला भाग आणखी सोलून जातो. खुशीने तिला थांबवले तरी तिचा आवाज निघाला आणि तिचे डोळे भरून आले. यावेळी खुशीचा आवाज ऐकून आर्यन पटकन उभा राहतो. आर्यन, खुशी काय झालं? आर्यन, काय झालं तुला खुशी?
तू ठीक आहेस ना? खुशी, काही नाही, असंच. खुशी तिची कंबर धरून बसली. तिच्या डोळ्यांकडे पाहून आर्यनला समजले की तिच्या पाठीत नक्कीच वेदना होत आहे. आर्यन, असं कसं काही नाही, काहीतरी झालंय, मला दाखव, असे म्हणत आर्यनने बळजबरीने खुशीच्या कमरेच्या जळालेल्या भागाकडे पाहिले आणि त्याचे डोळे पाणावले. खुशीच्या कमरेवर मोठे फोड आले होते आणि ज्या भागावर फोड सोडलेले होते तो भाग पूर्णपणे लाल झाला होता. आर्यनने तिच्या जखमेला स्पर्श केला तेव्हा खुशीला तीव्र वेदना जाणवल्या. आर्यनला कळू नये म्हणून खुशीने तिच्या खालचा ओठ तिच्या दातांमध्ये चावला. दुसरीकडे आर्यनचे अश्रू खुशीच्या हातावर पडले आणि खुशी आर्यनकडे वळली. खुशी, काय झालं तुम्हाला? आर्यन, काही नाही, रात्री माझी नीट झोप झाली नाही, माझे डोळे दुखत आहेत. एवढं बोलून आर्यन तिच्यासमोर येऊन बसला. आर्यनच्या गालावरचे अश्रू पुसून खुशीने त्याचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, आर्यन, तुम्हाला नीट खोटं बोलायचंही कळत नाही. माझ्या जखमांमुळे तुम्हाला त्रास होत आहे. मलाही माहीत आहे की माझ्या वेदना आणि दुःखामुळे तुम्हाला फरक पडतो, म्हणूनच तुम्ही मला हे सांगू शकता. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की रडल्याने माणूस कमकुवत होतं तर तुम्ही चुकीच्या. रडणे माणसाला मजबूत बनवते. तुम्ही मला तुमचा दोस्त मानता तर तुम्ही माझ्यासमोर रडू शकता. मग आर्यनच्या कानाजवळ जाऊन, आर्यन सरपोतदार रडतात हे आम्ही कोणाला सांगणार नाही. खुशीच्या या विधानावर आर्यन हसायला लागतो. क्षणभर खुशी त्याच्या हसण्यात हरवून गेली. आर्यन, काय झालं तुला? कुठे हरवलीस? खुशी, रेश्मादी बरोबर बोलते, तुमचा हसू खरंच खूप गोड आहे, म्हणून तुम्ही ते लपवून ठेवता का? आर्यन, माझं असं मत आहे की हसणे आणि अश्रू या खूप मौल्यवान भावना आहेत. त्या फक्त त्यांनाच दाखवल्या पाहिजेत जे त्यांची कदर करू शकतात. जर आपण ते सर्वांसमोर दाखवत राहिलो तर ते निरुपयोगी होतील. खुशी, बरं, काही प्रमाणात मी तुमच्याशी सहमत आहे. एकदा मला कोणीतरी सांगितले होते, आपण बऱ्याच लोकांना भेटतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्यासोबत हसतो, हिंडतो, खातो, पितो, पण आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीसमोर आपले अश्रू येतात, ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत आहे की कितीही अडचण असो, परिस्थिती कशीही असो, पण तो आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे जिला खूप राग येतो आणि मला खूप त्रास पण दिला आहे, पण माझा एक उसासा त्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही त्याला चांगलं ओळखत आहे, असं म्हणत खुशी हसायला लागली. आर्यन, हो, मला माहीत आहे आणि मी त्याला रोज सकाळी आरशात पाहतो. तो खूप हँडसम आहे. खुशी, याला म्हणतात मिया मिठ्ठू बनणे, स्वतःची स्तुती स्वतःच करणे. म्हणजे मी एवढी केली, ती पुरेशी नव्हती का? आर्यन खुशीचे नाक धरून, मिस खुशी सावंत, याला प्रशंसा म्हणत नाही, याला शब्दांनी मारणे म्हणतात, असे म्हणत त्याने खुशीच्या डोक्याला त्याचे डोके लावले. दोघेही बराच वेळ असेच बसून राहिले. ना खुशीला आर्यनपासून दूर जावेसे वाटले, ना आर्यनला तिला त्याच्या नजरेतून दूर जाऊ द्यावेसे वाटले. खुशी, शब्दांनी मारण्यात तुम्ही मास्टर आहे. आर्यन, ठीक आहे, तुला असे म्हणायचे आहे की जे चुकीचे आहे ते तू माझ्याकडून शिकते. फक्त तुझा चेहरा निरागस आहे, पण तू खूप चालाक आहेस. आर्यनच्या या विधानावर खुशी जोरजोरात हसू लागली. आर्यन मनातल्या मनात, बरोबर आहे खुशी, तू जी व्यक्ती कधी त्याच्या दीदीसमोर रडली नाही, आज तुझ्यासमोर रडली. सुजीनंतर आता फक्त तूच आहेस ज्याला मी माझ्या मनातील गोष्टी सांगू शकतो. पण अजून वेळ आलेली नाही. त्यासाठी तुला बरे व्हावे लागेल आणि तुला टार्गेट कोणीही केले आहे, तेही माझ्या घरी, हे करणे त्याला चांगलेच महागात पडणार आहे. आर्यन सरपोतदाराच्या कुटुंबाला कोणी हात लावल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. आर्यनला असे हरवलेले पाहून खुशीने विचारले, काय झाले तुम्हाला? मला सांगा, तुमच्या आयुष्यातील ती महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? आर्यन खुशीला जरा जवळ ये. जेव्हा खुशी आर्यनच्या जवळ येते तेव्हा आर्यन तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. काही वेळ पुन्हा खुली शांतता पसरते. मग आर्यन स्वतः म्हणतो, तूच आहे ती पागल व्यक्ती ज्याची मला माझ्या आयुष्यात नितांत गरज आहे. तू फक्त माझी फ्रेंड नाहीस, ही पहिली गोष्ट आहे
जी तुला माहीत असणे आवश्यक आहे. पागल नौटंकी, असे म्हणत आर्यन खुशीच्या डोक्यावर हलकेच मारतो. खुशी, मला वेदना होत आहेत आर्यन. आर्यन, सॉरी, खूप जोरात लागलं का? खुशी, खूप जोरात. असं म्हणत खुशी डोकं धरून बसली आणि गुपचूप आर्यनकडे पाहू लागली. तेवढ्यात नैना आत येत म्हणाली, हो का, आमच्या खुशीला जरा जास्तच मार लागला आहे. प्लीज आम्हाला जखम दाखव. सुजय आणि रेश्मा पण तिच्यासोबत होते. नैना, चल दाखव किती लागले तुला ते, ज्यामुळे तुला खूप त्रास होत आहे. खुशी, अरे नाही दीदी, मी ठीक आहे, ते जरा असंच. खुशी मागच्या बाजूला सरकत म्हणाली. जेव्हा नैनाने खुशीचे कान ओढले तेव्हा आर्यन आणि सुजय दोघे एकत्र म्हणाले, काय करतेस? खुशीला वेदना होत असतील. नैना, तिला काही त्रास होत नाही. आजारपणात अधिक आजारी पडण्याची तिची सवय आहे. तिला लहानपणापासूनच ओळखते. खुशी, खोटं बोलत नाही, खरंच खूप त्रास होतोय मला. नैना, ते तर होणारच. जर कोणी विनाकारण कोणाला त्रास दिला तर त्याला नक्कीच वेदना होतात. रेश्मा, आता खुशीने कोणाला नाहक त्रास दिला? नैना, ती माझ्या भावासारख्या लाडक्या दिराला विनाकारण त्रास देत होती. असेच आई जेव्हा हिला ओरडते तेव्हा नाटक करते ही. आर्यने नैनाच्या गळ्यात हात घातला. थँक्स वहिनी, तुमच्या बहिणीला असंच वेडी म्हणालो. ही तर खूप वरची निघाली. सांगा, माझ्यासारख्या माणसाला फसवले. वाईट मुलगी. खुशी, ही फार वाईट गोष्ट आहे. मी तुझी बहीण आहे, माझ्या बाजूने बोलली पाहिजे. पण धीर मिळाल्यावर तू बदललीस. नवीन नाती सापडली की माणसं जुनी नाती विसरतात, असं कुणीतरी म्हटलंय, हे खरं आहे. ही चांगली गोष्ट आहे. मला नवनवीन गोष्टी कळत आहेत. एक बहीण होती, तीही राहिली नाही. असे बोलून खुशी चेहरा करते. रेश्मा, सुजय आणि आर्यन नैनाकडे बघू लागतात. सुजय जाऊन खुशीजवळ बसतो आणि म्हणतो, कोण म्हणाले तू एकटी आहेस? कुणीतरी अगदी बरोबरच म्हटलंय. नाती तयार झाली की काही खास माणसाविषयात सामील होतात. मी सदैव तुझ्यासोबत आहे रेश्मा, आणि मी पण. तेवढ्यात शरद आणि बाकीचे सर्वजण खोलीत येतात. जे खुशीला पाहायला आले होते. शरद आणि सर्व, होय, आम्ही सर्व तुझेच आहोत. मग तू एकटी कशी आहेस? शरद, सालेसाहेब, तुम्ही तुमच्या वहिनीसोबत राहा आणि आम्ही सर्व आमच्या क्यूट खुशीसोबत राहू. जुजूचे बोलणे ऐकून खुशी खुश झाली. आजी, बेटा, तू आता कशी आहेस? जरा बरं वाटतंय? खुशी, काही बोलायच्या आधीच आत्या बोलल्या. आत्या. खुशी, तू आम्हाला घाबरवलेस. किशन कन्हैया एकदा तुला नीट करू दे, मग आम्ही तुला सांगू. सगळ्यांचा जीव कसा टांगता ठेवला होतास. किती वेळा थांबवले. अशा वेळी चेष्टा करू नकोस. पण तू माझं कुठं ऐकतेस? खुशी, आजी, मी ठीक आहे. आणि आत्या, तुम्ही चुकीचं बोलत आहे. आधीच्या रविवारी मी तुमची आज्ञा पाळली होती, तरीही तुम्ही मला मारहाण करण्याचा विचार करत असाल तर निदान मला आधी बरे तर होऊ द्या. खुशीचे बोलणे ऐकून घरात पुन्हा एकदा हास्याचा आवाज घुमू लागतो. सगळे काहीतरी बोलत होते, पण सुमनजी आणि सतीश काही अंतरावर शांतपणे उभे होते. खुशीने हात पुढे केला आणि म्हणाली, आई बाबा, तुम्ही दोघे इतके दूर का उभे आहात? माझ्याकडे या. सतीशजी, नाही खुशी, आम्हाला तुझ्याशी बोलायचे नाही. तुला काही झालं तर आम्ही काय करू याचा तू एकदाही विचार केला नाहीस. तुला तर फक्त स्वतःच्या इच्छेनुसार वागायचे आहे. आम्हाला वाटले मुंबईला गेल्यावर तू सुधारशील, पण नाही. बोलता बोलता सतीशचे डोळे ओले झाले, म्हणून सुमननी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुमन, खुशी, तू नेहमी असेच करतेस. आम्हाला वेदना देणे तुझे आवडते काम झाले आहे. काल आम्ही दोघे खूप घाबरलो होतो. एका मुलीचे सुख बघायला आलो होतो आणि दुसरीची अशी अवस्था बघत आहोत. सगळे त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होते. खुशी, ही त्यांची मुलगी नाही हे सगळ्यांनाच माहीत होते. तरीही त्यांचे खुशीवरचे प्रेम पाहून सर्वांचे डोळे ओलावले. सतीश, चल सुमन, आमची खुशी आता खूप मोठी झाली आहे, स्वतःची काळजी देखील घेऊ शकते. एवढं बोलून तो बाहेर जायला निघाला. तेव्हा खुशी जोरात म्हणाली, आई बाबा. सतीश आणि सुमन येऊन खुशीजवळ बसले. काय झालं बेटा? खूप त्रास होतोय? तुला कुठे वेदना होत आहेत?
सुमन, मी सांगितलं होतं जास्त बोलू नको, पण तू एकदा सुरू झाले की गप्प बसायचे नाव नाही. सुमन आणि बाकीचे सगळे आता सतीशकडे पाहू लागले. त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून, सतीश मला सांग कुठे दुखतंय बेटा? मग हाताला स्पर्श करून, इथे दुखतंय का? मी डॉक्टरांना बोलावू का? खुशी सतीशला मिठी मारते आणि रडू लागते. सतीश, तू का रडते? आम्ही असेच बोलत होतो. हो ना सुमन, आम्ही कुठेही जात नाही. सुमन, हो बेटा, तुझे वडील असेच बोलत होते. अशा स्थितीत आम्ही तुला सोडून कुठे जाऊ शकतो? सुमन जातात आणि दुसऱ्या बाजूला बसतात आणि खुशीच्या डोक्याला प्रेमाने हात फिरवू लागतात. सगळे शांतपणे बघत होते. जिथे थोड्या वेळापूर्वी सुमन आणि सतीश खुशीवर रागवत होते, तिथे आता ते प्रेम दाखवत आहेत. खुशीची त्यांना किती काळजी होती हे न बोलता दिसून येत होते. सर्वांना असे पाहून नैना म्हणाली, आमचा परिवार थोडा असाच आहे. आधी रागवणे आणि मग खूप प्रेम. काय करणार? आर्यन, ठीक आहे वहिनी, तुम्हाला इथे तुमच्या कुटुंबाची फारशी आठवण येणार नाही, कारण आमचा परिवारही बऱ्याच अंशी सारखाच आहे. थोड्या वेळाने सगळे खाली जातात. काही वेळाने खुशी अंघोळ करून बाहेर येते. तेवढ्यात रेश्मा तिच्यासाठी जेवण घेऊन वरच्या मजल्यावर येते. खुशी, दी, मला सगळ्यांसोबत जेवायचं आहे. दिवसभर खोलीत बसून कंटाळा आलाय. रेश्मा, पण अशा अवस्थेत कशी खाली येणार? रेश्मा आणि खुशी बोलत होत्या तेव्हा आर्यन खोलीत आला. त्याला आता जाऊया बोललेलं तो सर्व आर्यन खुशीसोबत खाली. खुशीला उचलून सर्वजण मिळून जेवतात. संध्याकाळी आर्यन आणि सुरेश स्टडीमध्ये असतात. अजून कशी जे पेन ड्राईव्ह लॅपटॉपवर ठेवतो आणि पूजेच्या वेळेचा CCTV व्हिडिओ सुरू करतो. टीनाने मुद्दाम खुशीच्या दिशेने कापूर कसा फेकून दिला हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे दोघेही पाहत होते. आर्यन, पाहिलं भाई, मला पूर्ण खात्री होती की तिने हे केले असेल. मी नकार दिल्यानंतरही तिने खुशीबरोबर हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. तिने केलेल्या कृत्याचा तिला पश्चातापही नाही. जेव्हापासून खुशीची ही अवस्था झाली तेव्हापासून ती एकदाही तिला भेटायला आली नाही किंवा तिने कोणाला विचारण्याचा प्रयत्न केला नाही. आता हिला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही. मी तिला बर्बाद करीन. तिने कोणाच्या प्रेमाला दुखवण्याचा प्रयत्न केला आहे हे देखील तिला माहीत नाही. खुशीला त्रास देऊन तिने थेट माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता ती मुलगी आहे याचा लिहाज मी करणार नाही. सुजय, नाही आर्यन, तू घाईत काही निर्णय करणार नाही, कारण तू एखाद्या मुलीसोबत काही चुकीचे करण्याचा विचार केला तर दी आणि खुशी दोघांनाही ते आवडणार नाही. त्यामुळे ते पूर्णपणे नियोजन करून करावे लागेल. इतरही काही गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या नव्हत्या, कारण मला वाटलं की मी त्या हाताळू शकेन. पण टीनाच्या या वेडगळ कृत्यानंतर मला वाटतं आता ते सांगायला हवं. आर्यन, कोणती गोष्ट आहे? सुजय, खरं तर मला काही दिवसांपूर्वीच कळलं की मिस्टर सबनीस आमच्यासोबत त्यांच्या निकृष्ट दर्जाचा कच्चा माल सरपोतदारांच्या लेबल्सह बाजारात आणत आहेत. या कामामुळे त्यांच्या नफ्याचा स्तर वाढत आहे, पण मार्केटमध्ये आमचे नाव खराब होत आहे. आधी काही तक्रारी आल्या त्यामुळे मला वाटले की कदाचित चूक झाली असेल, पण जेव्हा तक्रारी वाढल्या तेव्हा मला जाऊन बघावे लागले आणि मग हे सत्य माझ्यासमोर आले. मी त्यांना सर्व काही नीट करायला सांगितले, पण मला वाटत नाही की त्यांनी त्यांचे वाईट काम अजून थांबवले आहे. सबनीस एम्पायर डुबला असल्याचेही माझ्या काही सूत्रांकडून समोर आले आहे. कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. आम्ही बाबांचे मित्र आहेत असा विचार करून काहीही विचार न करता करार केला होता, पण त्यांनी आमच्या पाठी खंजीर खुपसला आहे. आर्यन, हे दोघे बाप आणि मुलगी ज्या प्लॅनवर एकत्र काम करत आहेत तो प्लॅन आपल्याला माहीत झाला आहे हे त्यांना कळू नये. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटाच्या 100 पट वाईट अशा सरपोतदाराचे त्यांना सामना होणार आहे. मुलीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला आहे आणि वडिलांनी माझ्या नावावर हल्ला केला आहे. आता त्यांना कोणी वाचवू शकत नाही. आता घाईने काम होणार नाही. जे काही होईल ते विचारपूर्वक आणि निर्विवाद योजनेने केले जाईल. मी त्यांचा अशा प्रकारे नाश करीन की ते पुन्हा कधी उभे राहू शकणार नाहीत. यावेळी आर्यनच्या डोळ्यात राग होता,
त्याला त्याचे कुटुंब आणि व्यवसाय त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रिय होता आणि टीना आणि तिच्या वडिलांनी त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. सुजय, भाई काय चाललंय तुझ्या मनात? आर्यन, असे काहीतरी जे त्यांना स्वतःपुढे आणेल. मला टीनाची कमजोरी माहीत आहे. आता टीना स्वतः तिच्या द्वेषातून तिच्या सर्व कृत्यांची कबुली देईल व तिला तुरुंगात जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आणि हा सबनीस नक्कीच माझ्याकडे आपल्या मुलीला सोडवण्यासाठी येईल. मग मी त्याच्याशी आणखी एक करार करेन, ज्यामध्ये त्याला जुना करार मोडून माझी फसवणूक केल्याबद्दल भरपाई द्यावी लागेल. आता त्यांना कळेल आर्यन सरपोतदार हे त्या गरुडाचे नाव आहे ज्याच्या नजरेतून काही लपत नाही. तो उंच आकाशातून जमिनीवर रांगणारे कीटकही पाहू शकतो. सुजय, म्हणजे परतदा आर्यन सरपोतदार बॅग. आर्यन, फक्त माझ्याच लोकांसाठी बदललो आहे. माझ्या शत्रूसाठी मी अजूनही डेव्हिल आहे. आर्यन आणि सुजय दोघांच्याही चेहऱ्यावर गूढ हास्य आहे. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.